सुरुवातीलाच बातमी नाशिकमधनं आहे। अशोक खरातच्या निवासस्थानी ईडी आणि आयकर विभागानं संयुक्त कारवाई केली आहे। तब्बल 6 तासांपासून खरातच्या नाशिकमधल्या तृप्त बाला या निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे आणि या ठिकाणी ईडीकडनं 6 तासांपासून झाडाझडती केलेली आहे। एकीकडे अशोक खरात याला 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा सुनावण्यात आलेली आहे, तर ईडी आणि आयकर विभागाकडनं सुद्धा अनेक अशा स्वरूपामध्ये आर्थिक गैरव्यवहार खरातनं केलेले आहेत। याची महत्त्वाचे पुरावे सापडलेले आहेत आणि त्यासाठीच ईडी आयकर विभाग हा खरातच्या घरावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय सध्याचे अपडेट्स ईडी आणि आयकर विभागाच्या या कारवाई संदर्भात? ईडी आणि इन्कम टॅक्स कडून आज सकाळी 6 वाजेपासूनच अशोक खरात याच्या तृप्तवाल्या निवासस्थानी झाडाझडतीला चौकशी साठी सुरुवात ही करण्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर राज्यात 11 ठिकाणी या ठिकाणी झाडाझडती ही ईडीच्या माध्यमातून ही घेण्यात येते। ईडीचं पथक आणि आयकर विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे। 100 पेक्षा अधिक कागदपत्र हे ईडीला प्राप्त झाले होते आणि त्यानुसार आता ईडीने या ठिकाणी संधान साधत अशोक खरात याच्या घराची झाडाझडती ही सुरुवात केलेली आहे। ईडीचं पथक हे 3:30 वाजेच्या सुमारास तृप्त बाला या ठिकाणी दाखल झालं होतं आणि एकंदरीतच आता या ठिकाणी चौकशीला सुरुवात ही झालेली आहे। शिर्डी असेल, पुणे असेल, या ठिकाणी देखील ईडी कडून अशोक खरात याच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येते। तसंच समता पत संस्थेच्या ठिकाणी देखील ईडीचं पथक हे दाखल झालेलं आहे। आपण जर एकंदरीत बघितलं तर आता अशोक खरात याच्या अडचणीमध्ये अधिक वाढ होताना आपल्याला दिसून येते। अशोक खरात याला आजच नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्याला 3ऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर आता एकंदरीत SIT कडून 4थ्या गुन्ह्यात त्याला ताबा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता आणि नाशिक सत्र न्यायालयाने तो अर्ज देखील तत्काळ मंजूर करत त्याला 4थ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे। आपण जर एकंदरीत बघितलं तर आज राज्यामध्ये विविध ठिकाणी 11 ठिकाणी हे ईडी व आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येते। अशोक खरात याच्या 100 पेक्षा अधिक मालमत्तांची माहिती ही ईडी व इन्कम टॅक्स विभागाला प्राप्त झाली होती आणि त्यानुसार आता त्यांच्याकडून एकंदरीत या सर्व गोष्टींवर कारवाई केली जाते। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल की कोट्यवधींचा फेरफार केलेला आहे अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा आहे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीनं होत असलेला हा तपास आहे। साधारण किती कोटींचा आकडा आहे याबद्दल काही माहिती कळू शकलेली आहे का? खरं तर 1000 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता ही अशोक खरात याची स्था व जंगम या स्वरूपात आढळून आली होती। त्याचे पुणे येथील फ्लॅट असेल, शिर्डी येथील भूखंड असेल किंवा नाशिक येथील अनेक भूखंड असतील, हे आता ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवरती आलेले होते। ईडी अनेक दिवसांपासून या संपूर्ण गोष्टींची चौकशी करत होती। अशोक खरात याचे 3 बँक अकाउंट व कल्पना खरात याचं 1 बँक अकाउंट ईडी कडून सील देखील करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भातली देखील ईडी ही चौकशी करत होती। आणि आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास नाशिकच्या RD सर्कल परिसरात असलेल्या तृप्तवाला बंगल्या परिसरामध्ये ईडीचं पथक हे दाखल झालं होतं आणि सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी झाडाझडतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। तब्बल 7 तास आपण बघतोय सकाळी 6 वाजल्यापासून ही झाडाझडती सुरू झालेली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।